नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, गट क वर्गातील हे पद असणार आहे. या पदाचं नाव असणार आहे अनुरेखक. या पदासाठी ही पदभरती आलेली आहे. तर चला आता जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेत आहोत. इथे आपल्याला अर्ज करण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि एक सूचना दिलेली आहे की ही जी जाहिरात आहे ती व्यवस्थित पूर्ण वाचा, त्यानंतरच व्यवस्थित अर्ज भरा. ठीक आहे. तर बघा इथं अर्ज करण्याची जे टप्पे आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, जसं की नोंदणी करायची, त्यानंतर अर्ज सादरीकरण करायचे, प्रोफाईल वगैरे व्यवस्थित आपल्याला भरायचे, त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करायची, त्यानंतर परीक्षा शुल्क भरून आपल्याला अर्जाची प्रिंट घ्यायची. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची काळजी करायची नाहीये. आपल्याला या टॉपिकवरती लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्ही न चुकता घर बसल्या व्यवस्थित अर्ज भरू शकता. या टॉपिकवरती आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. ठीक आहे. तर चला आता पुढे बघा, आपल्याला पुढे काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्याबद्दल माहिती आपण जाणून घेत आहोत. पुढे आपल्याला परीक्षा शुल्क हे दिलेले मित्रांनो. खुला प्रवर्गासाठी जर म्हटलं तर 1000 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी किंवा राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज इथं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला वयोमर्यादा दिलेली आहे. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही खुला प्रवर्गासाठी इथं अर्ज करू शकता. आणि मागासवर्गीय किंवा जे पण विद्यार्थी आरक्षणामध्ये येतात त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे, ते 43 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात. माजी सैनिकांसाठी अजून जास्त सूट आहे मित्रांनो, आणि काय आरक्षणाअंतर्गत अजून जास्त तुम्हाला सूट मिळते ती तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला खुला प्रवर्गासाठी सर्वसाधारणसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 ही आपल्याला वयोमर्यादा ठेवलेली आहे, ही आपण इथं जाणून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला काय आरक्षणानुसार काय सूट दिली जाते याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला हे जे पद दिलेलं आहे अनुरेखक, या पदाबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो. मित्रांनो, आपण या पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत विषयानुसार. यामध्ये प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला वेगवेगळ्या भेटतील. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता टॉपिकनुसार सर्व नोट्स भेटतील. त्यासोबत IMP GK चालू घडामोडी या विषयाच्या नोट्स देखील भेटतील. आणि लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार आपले पेपर देखील TCS पॅटर्ननुसार होणार आहे. तर लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार तुम्हाला 14 ते 15 प्रश्नपत्रिका देखील यामध्ये दिल्या जातील. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 149 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स टॉपिकनुसार व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला अनुरेखक या पदासाठी आपल्याला शैक्षणिक व तांत्रिक अर्हता दिलेली मित्रांनो. अनुरेखक या पदासाठी टोटल 126 जागांसाठी ही पदभरती आलेली मित्रांनो. यामध्ये विभागानुसार आणि कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या जागा असणार आहे. याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणारच आहोत. ठीक आहे. सर्वप्रथम शैक्षणिक व तांत्रिक अर्हता जाणून घेऊया. तर बघा, 10वी उत्तीर्ण आणि त्यानंतर जर म्हटलं तर 2 वर्षाचा स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम जो अभ्यासक्रम आहे तो आपण उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे. हे जर नसेल तर किंवाला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. जरी तुमचं NCVT झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला यामध्येच आपलं NCVT झालेलं असणं गरजेचं असणार आहे. त्यालाही ऑप्शन आपल्याला दुसरं दिलेलं मित्रांनो, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. याच्यामध्ये तुमची कोणत्या प्रकारची शैक्षणिक पात्रता असेल, डिप्लोमा झाला असेल या संदर्भात तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकत आहात मित्रांनो. तर त्यासाठी आपण ही जी तांत्रिक अर्हता दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो. शैक्षणिक पात्रता जी पण दिलेली आहे व्यवस्थित वाचून घ्या. हे जे PDF आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ठीक आहे. तर इथे पुढे जर म्हटलं तर आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो. तर बघा, अभ्यासक्रमामध्ये जर म्हटलं तर मराठी विषयावरती आपल्याला 15 प्रश्न विचारले जातील 30 गुणांसाठी. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला दुसरा विषय दिलेला आहे इंग्रजी या विषयावरती या टॉपिकवरती 15 प्रश्न विचारले जातील 30 गुणांसाठी. त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयावरचा आपल्याला इथं अभ्यासक्रम दिलेला आहे. यामध्ये चालू घडामोडी वगैरे, त्यानंतर आपल्याला यामध्ये भूगोल, इतिहास याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याचसोबत आपल्याला जे लेटेस्ट चालू घडामोडी आहे त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातील. राज्यघटना याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातील. प्रत्येक टॉपिकवरती किती प्रश्नांची संख्या असणार आहे, किती त्यांना गुण असतील याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे.
टोटल जर म्हटलं तर आपल्याला 15 प्रश्न विचारले जातील सामान्य ज्ञान या विषयावरती 30 गुणांसाठी, आणि त्यानंतर बुद्धिमत्तावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आपल्याला 15 प्रश्न 30 गुणांसाठी, आणि याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातील हे देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे टोटल 60 आपल्याला प्रश्न विचारले जातील 120 गुणांसाठी. त्यानंतर इथं बघा आपल्याला त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला लेखी परीक्षा झाल्यानंतर व्यावसायिक चाचणी देखील आपली होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर व्यावसायिक चाचणीला देखील जर म्हटलं तर टोटल आपल्याला 80 गुणांची व्यावसायिक चाचणी इथं झालेली बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचा इथं आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आल्यानंतर आता डायरेक्टली आपल्याला इथं हे जे आहे तर बघा पुढे आता जर म्हटलं तर आपल्याला डायरेक्टली कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. इथं नॉर्मलायझेशन होईल त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आणि पुढे थोडंसं आल्यानंतर कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार कुठं किती जागा आहे ह्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर बघा कोकण विभागासाठी टोटल जर म्हटलं तर कोकण विभागाविषयी इथं माहिती दिली आहे. एकूण 25 जागा आहे. पुणे विभागासाठी 29 जागा आहे. कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार इथं माहिती दिली आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर नाशिक विभागासाठी 25 जागा आहे. त्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 22 जागा आहे. कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार तुम्ही इथं माहिती जाणून घ्या. त्यानंतर इथं नागपूर विभागासाठी 14 जागा आहे. त्यानंतर पुढे अमरावती विभागासाठी 10 जागा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे विभागानुसार इथं आपल्याला ह्या संपूर्ण जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. ठीक आहे, आता कॅटेगरीनुसार आणि विभागानुसार आपण जागा बघून घेतलेल्या आहेत मित्रांनो. परंतु यामध्ये जर विचार केला तर आपल्याला टोटल 126 जागांचा समावेश बघण्यासाठी भेटलेला आहे. जर तुम्ही या पदासाठी इथं पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या टॉपिकवरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. तर चला, याविषयी आपण या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला, हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.